सांगलीत शासकीय योजना संवाद सत्र उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न। पालकमंत्री तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शासकीय योजना संवाद सत्र मंगळवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी खरे मंगळ कार्यालय विश्रामबाग येथे उत्साहात पार पडले। युवक, विद्यार्थी, उद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विविध योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली। पालकमंत्री कार्यालय अर्थात GMO सांगली यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। कार्यक्रमाला सौ विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सांगली, शैलेंद्र जहागीरदार, जिल्हा व्यवस्थापक अमृत, श्री माधव कुलकर्णी, विभाग समन्वयक स्वावलंबी भारत अभियान तसेच चार्टर्ड अकाउंटंट श्री भूपाल सुल्यान उपस्थित होते। योजनांची सविस्तर माहिती आणि संवाद सत्रात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्वयंरोजगार आणि व्यवसाय कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच अमृत अंतर्गत इन्क्युबेशन, ड्रोन पायलट प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग, सोलार टेक्निशियन, फॅशन डिझायनिंग, बेकरी, इम्पोर्ट एक्सपोर्ट, MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांची माहिती तज्ज्ञांनी सादरीकरणाद्वारे दिली। उपस्थित युवकांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले। अनेकांनी ऑन द स्पॉट नोंदणी प्रक्रियाही पूर्ण केली। युवकांमध्ये उत्साह। या संवाद सत्रामुळे युवकांना शासनाच्या विविध योजनांची एकत्रित माहिती एका छताखाली मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्याची स्पष्ट माहिती मिळाल्याने उपस्थितांनी कार्यक्रमाचे स्वागत केले। सांगली जिल्ह्यात उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। सबसिडी मिळते म्हणून व्यवसाय करायचा असेल अरे हे खूप छान नाही तर माझा तिथून जर असेल तर काय कळत सबसिडी आहे म्हणून मला बिझनेस करायचा ती भावना टाकायची। सबसिडी घ्या मिळते अजिबात सोडायची नाही, पण व्यवसाय करायचा कशासाठी सबसिडी मिळते तसे व्यवसाय जे का असतात ते लॉकडाऊन चालू व्यवसाय उतरल्याशिवाय भारताला जरी जर का आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग करायची असेल तर त्यासाठी पर्याय नाही। म्हणून शासन प्रत्येक वेळी पावलावर आपण व्यवसाय घडवण्यासाठी आपण काम करत असतो। जर थोडक्यात आम्ही माहिती देतो याच्यामध्ये काय सारथी, बातमी, महाज्योती आणि अमृत हे काही 5 संस्था आहेत शासनाच्या। या 5 संस्था एकाच धर्तीवर काम करतात, फक्त आपल्या कॅटेगरी वेगळ्या आहेत। जसे की आपण सांगितलं पुन्हा एकदा सांगतो की अमृत हे ओपन कॅटेगरीसाठी, सारथी हे मराठा समाजासाठी, बाकी हे SC साठी आणि TRP हे PST साठी। हेचं काम काय तर प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणं, जे काही अर्थसहाय्य असतात जसं अमृतचं सांगतो त्यामध्ये सगळ्या योजना सारख्या असतील असं नाही, परंतु काही 90% 80% या योजना सारख्या आहेत। नसेल तर जिल्हा उद्योग केंद्राने तुम्हाला एक पत्र दिले बघा, आज ते पत्र पिवळं, त्याच्या पाठीमागे 150 उद्योगांची यादी आहे। तसंच आमच्याकडे अजून 350 उद्योग आहेत। पण एक्झाम्पल काल चर्चा होती की सांगली हे मेडिकल टुरिझम हब होत आहे, इथे प्रचंड प्रमाणात त्या प्रकारचे रोजगार तयार होत आहेत। मग आपण त्याला अनुरूप असा काही उद्योग सुरू करू शकतो का हेल्थ अँड वेलबिंग मध्ये? असं एक्झाम्पल असं आपण ते चर्चा करून
टप्प्याटप्प्याने समुपदेशन करू. 32-33 या वयापर्यंत होतो. म्हणजे वयाच्या 33व्या वर्षापर्यंत तो अजून प्रयत्नच करतोय नोकरी करायचा. त्याच्यानंतर त्याला कधी नोकरी मिळणार, कधी लग्न होणार आणि कधी त्याचा संसार होणार, हा सगळा प्रश्न एकत्रितपणे या सगळ्यांना लक्षात आला. म्हणजे कोविडनं जे आपल्याला अनेक समस्यांचं आकलन दिलं त्यातली एक समस्या अशी होती की भारतातली लोकांची असणारी नोकरीबद्दलची अपेक्षा ही खरं तर समस्या आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं की समस्या आहे. मग त्याचा असा विचार करता लक्षात आलं की या समस्येवरती उत्तर जर काय असेल तर उद्योगिता हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग एकूण जर तुम्ही सगळं बघितलं की या सगळ्याचं कारण जर काय असेल तर आपल्याकडे ब्रिटिशांचं जे 150 वर्ष राज्य झालं त्याच्यात आपण सगळ्या आपल्या उद्योगिकीच्या गोष्टी विसरलो. म्हणजे आता जर आपण बघितलं एक गुगलला जर तुम्ही बघितलं की एक मिलेनियम हिस्ट्री ऑफ इकॉनॉमी म्हणून एक हिस्ट्री जर तुम्ही बघितली इकॉनॉमिकची मिलेनियम हिस्ट्री म्हणजे या शतकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा सगळा आर्थिक प्रवास. तर त्यात एक गोष्ट लक्षात येते की साधारणपणे 15व्या शतकापर्यंत भारताचा जीडीपी जगाच्या जीडीपीच्या 64% होता. 64%, 64%. आणि आता तो 3%. आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की त्यावेळेला भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये उद्योग होता. म्हणजे अंगठीतून जाणारी साडी भारतातल्या अनेक ठिकाणी बनत होती. आग्र्यासारख्या ठिकाणी केळापासून तयार होणारी साडी बनत होती. अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची आभूषण बनवली जात होती. कापसापासून असंख्य प्रकारची सूत तयार केली जात होती. प्रचंड प्रमाणात नोकरीपासून वस्तू तयार होत होत्या. कुंभार जे आपण म्हणतो त्या कुंभारांच्या आर्टिकल्स परदेशात विकल्या अरबस्थानात विकल्या जायच्या. इतपत परिस्थिती होती. प्रत्येक घरटी उद्योग होता. आणि हे सगळं सोडून आपली सगळी मंडळी सरकारी नोकरी या एकाच्या मागे लागली ही आपल्या खरं आंदोलनाचं खरं कारण आहे. आणि सेक्शन 8 कंपनी रजिस्ट्रेशनमध्ये रजिस्टर आहे. तर त्या संस्थेअंतर्गत त्या संस्थेतून मला क्लस्टर डेव्हलपमेंट सेंटर याच्यामध्ये काय प्रकल्प करता येतो का? आता सरांनी बऱ्याच निर्देश करतोय आणि मॉडेल्स हॉस्पिटल याच्या संबंधित आहे. आणि सरांनी बऱ्याच वेळा हॉस्पिटल प्रोजेक्ट वगैरे ह्याविषयी सांगितलं. तर माझा हॉस्पिटल रिलेटेड प्रोजेक्ट आहे. मोह झाला तर मी माहिती सांगावं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझं जर समजा फाउंड्री आहे आणि आता देशमुख त्याची फाउंड्री आहे. आम्ही 10 फाउंड्रीवाले जर एकत्र आलो आणि आम्हाला 10 फाउंड्रीच्या लोकांना लॅबोरेटरी करायला खूप कॉस्ट आहे आणि ते पैसे आम्हाला जमत नसतील तर ते कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी क्लस्टर असतो. म्हणजे त्यात आम्हाला काही अल्ट्रासोनिक वगैरे वेगवेगळी मशीन घ्या. आता फॉर एक्झाम्पल काही नमस्कार, मी गौतम प्रकाश मागवडे आजच्या या शासकीय योजनांच्या संवाद सत्रासाठी इथे उपस्थित होतो. खूप छान वाटलं की शासनाच्या सर्व योजना एका छताखाली जीएम ऑफिसच्या माध्यमातून ऑफिस जे आहे ते सांगलीकरांसाठी उपलब्ध करते. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पोर्टलवर जायची गरज नाही. शासनाच्या ज्या काही प्रचंड योजना आहेत त्या सर्व आपल्याला आपल्या सोयीनुसार एकाच पोर्टलवर बघता येतील आणि ह्या सगळ्या योजना छान पद्धतीने राबवाव्यात, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी जीएम ऑफिसनं ऑगस्ट पासून हा जो काही प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे हा खूप कौतुकास्पद आहे. त्यांचं हे पहिलं सत्र होतं आणि इथं मला सहभागी होऊन खूप छान वाटलं. नवीन उद्योजकांसाठी हे खूप कौतुकास्पद आहे की त्यांना इथं प्रोत्साहन मिळतंय, सगळा सपोर्ट मिळतोय, सगळे प्रशासकीय अधिकारी आपल्या सोबत आहेत. त्याच्यामुळं नवीन उद्योजक तयार होणं आणि यामुळं राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत. त्यामुळे असेच उपक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत यासाठी माझ्याकडनं सदिच्छा. धन्यवाद. कार्यक्रम छान वाटला. आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल माहिती भरपूर मिळाली आणि एवढंच. आज या ठिकाणी पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने आणि जीएम ऑफिस कार्यालय यांच्या वतीने आज हा या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला त्याचा लाभ अनेक सांगली जिल्ह्यातील युवक युवतींना होणार आहे. कारण आज या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने विद्या मॅडम यांनी जे काय प्रबोधन केलेलं आहे आणि 150 जवळजवळ नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध
आहेत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच या ठिकाणी स्वावलंबी भारत यावर सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्या माध्यमातून अनेक नवीन जे उद्योजक बनणार आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्गदर्शन येथील सल्लागार तसेच जी कमिटी आहे ते देणार आहे. त्यामुळे मी या ज्या उपक्रमाला मी अतिशय चांगल्या पद्धतीने धन्यवाद देतो आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. नमस्कार, मी नगरसेविका सौ विद्या बाबासाहेब नलवडे. खरे मंगल कार्यालयामध्ये माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जीएम ऑफिस तर्फे इथं उत्तमरित्या कार्यक्रम झालेला आहे. तर तरुण आणि तरुणींनी सरकारी नोकरीकडे न वळता स्वावलंबी भारत या अंतर्गत भरपूर असे जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे करावेत आणि त्याचे जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आणि बँकांचे जे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येतो त्याचं सुद्धा तुम्हाला निराकरण हे मुफ्तरित्या होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी सौ सुनीता श्रीकांत लळित. आज इथे चंद्रकांत दादांचा जो काही उपक्रम आपला झालेला आहे, नोकरीकडे न वळता उद्योगाकडे जास्तीत जास्त लोकांनी त्याच्याकडे कल द्यावा आणि ह्या सगळ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा. ज्या काही सरकारी योजना आहेत तर त्याचा पुरेपूर आपल्याला इथून जो काही व्यवसायासाठी फायदा होणार आहे तर तो निश्चितपणे आपल्याला इथून मिळेल ऑफिसमधून. एवढंच मी आपल्याला सांगू शकते. नमस्कार. नमस्कार, मी अनिता क्षीरसागर. आजचा जो प्रोग्राम मी अटेंड केला जीएम कडून जो आज घेतला गेला योजनांच्या संदर्भात, त्यामध्ये विद्या कुलकर्णी मॅडम आणि इतर एक्सपर्टनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामध्ये योजनांबद्दल ऐकलेलं तर असतं पण त्याचे डिटेल्स, लागणारे डॉक्युमेंट याबद्दल खूप व्यवस्थित माहिती मिळाली. आणि हा प्रोग्राम अरेंज केल्याबद्दल जीएमओची टीम आणि वरुडकर सरांचं विशेष अभिनंदन. मी प्राचार्य डॉक्टर नितीन सावगावे सर, माजी महापौर सांगली. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या कल्पनेतून आणि यांच्या सहयोगातून जीएमओ ऑफिसची स्थापना या ठिकाणी झालेली आहे 15 ऑगस्ट रोजी. त्या माध्यमातून कल्पना अशी आहे की त्यांची अशी इच्छा आहे की बाबा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये विविध ज्या योजना आहेत शासनाच्या, त्या शासनाच्या योजना ज्यांच्याकरता म्हणून तयार केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत, जसं आपण शासन आपल्या दारी म्हणतो तसं या शासनाच्या सर्व योजना त्या लोकांच्या पर्यंत, वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे प्रकल्प किंवा वेगवेगळ्या योजना आहेत तर त्या योजना बऱ्याच वेळेला सगळ्यांनाच माहीत असतात असं नसतं आणि त्यामुळे त्या योजनांचा फायदा किंवा लाभ त्या कॅटेगरी मधले लोक घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून ह्या जीएमओच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे, कारण आज नोकऱ्यांचं घटतं प्रमाण बघता प्रत्येकानं स्वतःचा उद्योग सुरू करावा अशी ही गरज निर्माण झालेली आहे. आणि ती गरज ओळखून त्या जीएमओच्या माध्यमातून विनोद वरुडकर असतील किंवा हे सगळे मान्यवर असतील हे लोक त्या आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना त्या योजनांची माहिती देणं आणि त्यांना उद्योजक बनवणं आणि त्या माध्यमातून आपला भारत देश जो आहे तो स्वावलंबी बनवण्याकरता हा जो काही मनोदय नामदार पंतप्रधान मोदीजींनी व्यक्त केला तर त्यांच्या कल्पनेला पूरक म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील माध्यमातून होत आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मी दुर्गादेवी दत्तात्रय सरगर, उपवाडमध्ये राहते. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय आणि मी सध्या 10 वर्ष झाले जॉब करते. पण मला जॉब करताना असं जाणवतं की आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे आणि लोकांना जॉब मिळेल यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा. आणि 2 दिवसापूर्वी मला हे पोर्टल त्याचा एक फोटो आलेला होता आणि त्याच्यावरून मी फॉर्म भरला. म्हणजे गुगल लिंकला अटॅच होतं ते गुगल लिंकचा फॉर्म भरला. आणखी ह्या कार्यक्रमाला हजर झाले. म्हणजे मला काहीतरी करायचं आहे आणि उद्योगात पुढे जायचं आहे असंच मला वाटतंय. आणखी आज जो पालकमंत्री कार्यालय यांच्याद्वारे जीएमओचा सांगली येथे कार्यक्रम झाला तो मला त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या
की कशा पद्धतीने काय काय योजना असतात, ज्या योजना आपल्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत लवकरात लवकर. आणि मला असं वाटते की बाबा हे तुम्ही जास्ती लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, कारण बऱ्याच लोकांना करायचं असतं पण त्यांच्याकडे मार्ग नसतो किंवा त्यांना मार्गदर्शन नसतं. पण आता आज जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्याच्या थ्रू आम्हाला असं वाटते की आम्ही भविष्यात उद्योग करू शकतो. थँक्यू.